पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला चौथा श्लोक चालू आहे, बरोबर आहे ना? तिसरा घ्यायचा आहे, बर। अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते, बरोबर आहे ना? हां, मृत्यू संसार वर्तमनी म्हणाले, हे परंतप, हे शत्रुतापना अर्जुना, अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य म्हणाले, जो अधर्माने वागणारा असतो किंवा ज्याच्या ठिकाणी अश्रद्धा असते, धर्माच्या विषयी ज्याची श्रद्धा नसते, असा जो पुरुष आहे, धर्मस्यास्य अश्रद्धानाः, धर्माच्या विषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये अश्रद्धा आहे, असा जो पुरुष आहे, त्याचं काय होतं म्हणाले, अप्राप्य माम, तो मला प्राप्त करू शकत नाही, आणि दुसरं मृत्यू संसार वर्तमनी, तो पुन्हा ह्या लोकामध्ये पुन्हा पुन्हा येत राहतो. म्हणजे त्याची शंका अशी नाही आपल्याला की देवाला विचारलं पाहिजे म्हणजे पुन्हा देवाचा सुद्धा सगळ्या बाबतीत प्रेस्टिज इश्यू आहे की काय असेल ते मला विचारा, मला नाही विचारलं तर चालणार नाही,
ही भूमिका नाही आहे तिथे. देवाला विचारलं का नाही हा भाग नाही. भगवंताला विचारण्यापेक्षा अहंकार किती दृढमूल होतो किंवा अहंकार किती कमी होतो हा विषय आहे. हा सगळा विषय अहंकाराचा आहे. मनुष्य कर्म करताना निष्काम कर्म करा, कुठल्याही अपेक्षेशिवाय कर्म करा, कुठल्याही फलाच्या अपेक्षेशिवाय कर्म करा. या ज्या निरनिराळ्या प्रकारांनी आपल्याला जो विषय सांगितलेला आहे त्या विषयामध्ये आपण निर्द्वंद्व होऊन करावं, निरासक्त होऊन करावं, निरपेक्षपणे करावं, निष्काम भावनेने करावं, कर्तव्य उन्मुख होऊन करावं. असं हे सगळं जे आहे ह्या प्रत्येक गोष्टीचं जे चांगलं फल आहे ते फल मिळण्याची इच्छा असेल तर त्याकरता जे कर्म करायचं आहे ते अहंकार रहित होऊन करावं. जेव्हा अहंकार हा अभिनिवेशाने आमच्या ठिकाणी राहतो तेव्हा ते कर्म मनुष्याचं हे त्याला परमेश्वरापर्यंत पोचण्याकरता नाही, त्याला यशस्वी करण्याकरताच योग्य राहतं. होऊ नाही शकत यशस्वी. कर्माचं फळ अपेक्षित नाही मिळू शकत. ते कर्म आम्हाला सुख देणारं नाही ठरू शकत. आमच्या अपेक्षा ते पुरं नाही करू शकत. कारण कर्माच्या मागे लावलेलं जे जे काही पुण्याचा भाग आहे, जे जे काही आयाम आहे किंवा फल मिळण्याकरता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींच्या मध्ये जर अहंकारच बलवान झाला आणि त्या अहंकाराने जर कर्म करत राहिलो तर त्या कर्माचं फल मिळताना ते बऱ्याच उंचीवरून खाली उतरतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकाराने हे कर्म करत असताना जर त्याला माझं स्मरण नसेल, माझं स्मरण याचा अर्थ यथार्थतेने लोकांनी जे काही गीतेवरती अनेक प्रकाराने आरोप केलेत की अहो त्याच्यामध्ये मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुर, मी अहम सारखा अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, हे जसं तिकडे म्हटलंय त्या आत्मतत्वानी तसं इथे म्हटलंय की ह्या ठिकाणी मी कसं आहे तर भगवंत सांगतो की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. आता तिकडे जसं म्हटलंय त्यांनी तसं इथे सुद्धा मी वैश्वानर आहे. जेव्हा त्या आत्मतत्वाचं एक आविष्काराला आलेलं स्वरूप जेव्हा भगवंत मी आहे असं सांगतो तेव्हा त्यांच्यावर टीका होते की अहो हे काय प्रकरण आहे की हा श्रीकृष्ण सारखा मी का म्हणतो. मग त्याचाच अहंकार गेला नाही भगवंताचा तर तो आम्हाला अहंकार दूर करावा हे कशा करता सांगतो. तसंच इथे आहे ना की तो जर मला शरण नाही आला, अश्रद्धधाना हा पुरुषा धर्मस्यास्य परंतप. हे शत्रुतापना अर्जुना म्हणाले ज्याला धर्माच्या विषयी अश्रद्धा अंतःकरणात आहे की हे कर्म करावं, ते केल्याने काय होतं, ते कशा करता केलं पाहिजे, तुम्ही कशा करता सांगता की हे कर्म केलं पाहिजे. म्हणजे धर्माने काही सांगितलं की त्याचा बरोबर विपरीत अर्थ काढून त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं किंवा वर्तन करणं हे सगळं अश्रद्धेचंच लक्षण आहे. आता बघा ना, परवा आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर मिळाली आहे. आता गेल्या बाईसाहेब थेट आतपर्यंत मुसलमानांच्या त्या दर्ग्यामध्ये त्या कायद्याप्रमाणे त्यांनी आधी मौला मौलवींनी नाही म्हणून सांगितलं. आता सुप्रीम कोर्टाचे आदेश जायचे, सुप्रीम कोर्टात हायकोर्टाचाच आदेश आहे. पण जे काही आहे प्रत्येक, आता आपल्याकडे सुद्धा गाभाऱ्याला कुलूप आहे, देव आतमध्ये जाता येत नाही, आम्हाला थेट आतपर्यंत जाऊ द्या. प्रत्येक गोष्टीची एक काही धारणा आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही कार्यकारण परंपरा आहे. ते प्रत्येक वेळी जर मी स्वतः प्रमाण हे काय येतं, ह्या सगळ्या चळवळी आणि हे सगळे उठाव आहेत, फार विपरीत घडत असेल तर त्याला काही हरकत नाही आहे. परंतु गांधींनी एकदा कायदेभंगाची चळवळ केली आणि ह्या देशाने जणू काही व्रतच घेतलं की कोणताही कायद्याचं उल्लंघनच करायचं, कायदेभंगच करत राहायचा. असा सर्व काळ कायदेभंग हे कशाकरता उपायाचं ठरत नाही. एक शस्त्र म्हणून त्यांनी त्याचा उपयोग केला की एक प्रभावी अस्त्र म्हणून त्यांनी ते इंग्रजांवर टाकलं. पण ते सर्व काळ जर तुम्ही त्याचाच अवलंब करायला लागलात तर चालणार नाही. आता तो भाग सोडून द्या. परंतु धर्माच्या बाबतीमध्ये अश्रद्धा दाखवून धर्माच्या शास्त्राची किंवा धर्माच्या नियमांची पायमल्ली करणारा जर कोणी निघाला तर म्हणाले त्याला माझी प्राप्ती होणार नाही. कारण जे धर्म म्हणून सांगितलं आहे ते स्वीकार्यच आहे, ते आचरणीयच आहे. त्याचं जर आम्ही आचरण नाही केलं
तर त्याचे विपरीत परिणाम भोगावेच लागतील. कारण ते काही धर्म नावाची कोणी व्यक्ती नाही, ईश्वर म्हणून काही कोणी व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीला समाधान दिलं असता ती व्यक्ती आमचं समाधान करील. हा काही भाग नाही. निसर्गामध्ये दोन शक्ती त्यांनी आमच्याकरता निर्माण करून ठेवल्या आहेत. एक शक्ती आम्हाला अधिकाधिक अनुकूलता देणारी आहे, दुसरी शक्ती प्रतिकूल आमच्या वर्तनाला प्रतिकूल फल देणारी आहे. आम्ही योग्य वर्तन केलं, पुण्य आचरण केलं तर पुण्यमय फळ मिळेल, अपुण्य आचरण केलं तर अपुण्याचं फल मिळेल. जे करू तसं ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट, त्याच नियमानी आहे. त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की धर्मावरती अश्रद्धा दाखवशील तर मला प्राप्त होणार नाही. मी म्हणजे काय स्वरूप आहे? शांती, सुख, समाधान नाही मिळणार. म्हणाले अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. आणि तो पुन्हा पुन्हा ह्याच मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येत राहशील आणि तुला पुन्हा पुन्हा जन्म घेत राहावा लागेल. आता इथे सांगण्याची एक भूमिका अशी की हे इतकं तरी आवर्जून अध्यात्मशास्त्र कशाकरता सांगतं की पुन्हा पुन्हा मृत्यू नको. त्याचं कारण असं की काय जे जीवन आम्ही आत्ता घेऊन आलो आहोत आणि या जीवनामध्ये आम्ही काय जो अनुभव घेतो आहोत किंवा जी काही शरीर मन बुद्धीची स्थिती अधिकाधिक चांगली बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला सुसंस्कारित करत आहोत साध्या शब्दात बोललं तर, किंवा आम्ही आमचे गुणदोष त्यातले गुणांचं संवर्धन आणि दोषांचं निराकरण हे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ते कशाकरता करतो तर आमचं व्यक्तिमत्व अधिकाधिक चांगलं व्हावं, उन्नत व्हावं, उज्ज्वल व्हावं, की जेणेकरून आम्हाला सुख समाधान मिळावं. हे तरी कशा करताय? हे एवढ्याच करताय की आज आमचं जे सामर्थ्य आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आमचं सामर्थ्य वाढो, आमचं मनोबल वाढो, आमचं बुद्धिबल वाढो, आमचं शरीर बल वाढो, की निरनिराळ्या प्रकारांनी आम्हाला आमच्या ठिकाणी समर्थ बनवण्याचा हा प्रयत्न आहे. की आम्ही ह्या माध्यमातून, ह्या अध्यात्मशास्त्रातून आम्ही समर्थ बनत जातो. आणि किती समर्थ बनतो ते आता ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज आदर्श आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे. या संबंध निसर्गावर नियंत्रण सामर्थ्य वाढत किती जातं. कारण जोपर्यंत लौकिक आहे किंवा लौकिकात मनुष्य वावरतो आहे आणि जोपर्यंत पांचभौतिक देह आहे तोपर्यंत मनुष्याला सगळा अनुभव जो आहे तो त्या शक्तीचा आहे, तो त्या प्रकृतीचा. व्यावहारिक पातळीवर जेव्हा अनुभव येतो, जेव्हा लौकिकामध्ये त्याचा अनुभव येतो, ईश्वराचं दर्शन आहे, संकेत आहेत, पंचमहाभूतांचे मिळणारे सामर्थ्याचे अनुभव आहेत, की कुणाला उत्तम असा गंध येतो, कुणाला उत्तम असं श्रवण मिळतं, की अचानक कुठेतरी मंत्राचा घोष चाललाय असं बसलेल्या जागेवरच वाटतं. तिथे काही मंत्रघोष चालूच असतो असं नाही, पण श्रवणाची अनुभूती आहे, ती गंधाची अनुभूती आहे, रसाची अनुभूती आहे. मुखामध्ये आपल्या सगळ्यांच्याच जे रस आहेत पाझरत आहेत त्याच्यापेक्षा काही वेगळं, त्याच्यापेक्षा काही मधुर असं काही जिभेवरती जेव्हा येतं तेव्हा तो एक रस आहे. तो ब्रह्मरस असेल, तो अमृतरस असेल, तो त्या पिट्युटरी ग्लँडमधून मिळणारं आम्हाला जीवनाचं संजीवक रस असेल, काय असेल ते, ज्याची जशी श्रद्धा आणि ज्याचा जसा साधन मार्ग त्याप्रमाणे त्याला त्याचा अनुभव येईल. पण हे सगळं आमच्या जीवनात आम्हाला घ्यायला मिळावं, हे आम्ही अनुभवावं, याकरता ह्या सगळ्या व्यवहारांना टाकून आम्ही पुढे जाऊ. ते आम्हाला जे सांगतात हे कशाकरता टाकायचं आहे, ते म्हणतात तू मला प्राप्त होऊ शकणार नाहीस. कुणी म्हणाल आम्हाला कुठे व्हायचंय तुला प्राप्त, आम्हाला व्हायचंच नाहीये, तर तू कशाला सांगतोस आम्हाला की मला प्राप्त हो म्हणून. नाहीच आहे मला प्राप्त व्हायचं. तर त्याला प्राप्त व्हायचंय की नाही माहीत नाही, पण प्रत्येकाला सबल नक्कीच व्हायचं, प्रत्येकाने सबल नक्कीच असावं आहे. त्याच्यापेक्षा आपण म्हणतो प्रवासाला निघालो, आता आपल्याला नियंत्रण किती असतं नसतं माहीत नाही. पूर्वीच्या काळी लोकांना इतके खडतर प्रवासाचं इतकंच म्हणजे कष्ट पडायचे, पण त्या प्रवासात सुद्धा त्यांच्या ज्या खाणपानाच्या ज्या संकल्पना आहेत त्याप्रमाणे एवढंसं खाऊन दूरवरचे प्रवास लोक करून यायचे. माझ्या ओळखीचे म्हणण्यापेक्षा आमच्या घराण्याचे कुलोपाध्याय होते धर्माधिकारी म्हणून,
आजही ते एका मठ मंदिरामध्येच सेवेला राहिलेले आहेत. अगदी म्हणजे सुदामदेव होते, इतके बारीक इतके बारीक. आणि म्हणाले मी चारधाम करायला जातोय. म्हटलं अहो तुमच्या हातात तर काही पिशवीत सामान नाही, काय करायचंय म्हणले. म्हटलं अहो पण तुम्हाला खायला प्यायला थंडी वारा काही होत नाही म्हणाले. अंगावर काही एवढं सुद्धा मांस नाही असा मनुष्य फक्त 2 धोतरजोड्या घेऊन निघाला प्रवासाला, जवळ खायचे प्यायचे पदार्थ नाहीत. म्हटलं म्हणजे अण्णाचार्य म्हणायचं त्यांना. म्हटलं अण्णाचार्य किती पैसे आहेत जवळ, काय करायचे. म्हटलं पुष्कळ पैसे घेतलेत. म्हटलं किती, 1000 रुपये. म्हटलं 1000 रुपयात चारधाम यात्रा करणार तुम्ही, 750 रुपयात मनुष्य चारधाम यात्रा करून परत आला. काही नाही, स्वेटर नको काही नको. कुठलं बल आहे. शरीर बल वरून पाहिला तर आपल्या दृष्टीने काही नाही आहे, पण त्या शरीराचं बल आत्मबलाने जे वाढत नेलेलं असतं, वाढवत नेलेलं असतं, ते बल मनुष्याला पुष्ट करत असतं. म्हणून भगवंत म्हणतात अरे हा जो मार्ग आहे पुढे पुढे जाण्याचा पोचण्याचा, त्या मार्गावर चाल तरी खरं, म्हणजे तुलाही तुझं सामर्थ्य तुझं बल किती वाढवत नेता येईल. सगळ्याच्या ठिकाणी बल आहे. आयुष्यभर आरोग्य संपन्न राहता यावं, बल आहे. आयुष्याच्या शेवटी मृत्यू, मनुष्याला सुखावह यावा, आत्मिक बलच आहे. कारण शेवटी ही पुण्याई आहे. सामान्य मनुष्याच्या दृष्टीने पुण्याई आहे, सत्पुरुषांच्या दृष्टीने त्यांनी केलेलं प्रदर्शन आहे. प्रत्येक संतांनी वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला दाखवलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेऊन दाखवली आहे, तुकाराम महाराजांनी साक्षात वैकुंठ गमन करून दाखवलंय, एकनाथ महाराजांनी जलामध्ये चालत जाऊन समाधी घेतली, नामदेव महाराजांनी विठोबाच्या समोर भजन करत देह सोडून त्यांच्या समोर पायरीवर राहिलेले आहेत की ह्या पायरीवर सगळ्यांनी पाय द्या आणि आज जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या संतांचे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय. म्हणाले सहज लागावेत. प्रत्येक संतांनी केलेला चमत्कार आहे. आपल्याला चोखा महार आहेत, ते गावकूस तिचं बांधकामाचं वरती एक कामगार म्हणून काम करत राहिले आणि त्या बिगारी कामावर काम करत असताना ती गावकुसाची भिंत इकडे बांधताना कोसळली. त्या बांधकामामध्ये त्या भिंतीच्या खाली अनेक लोक चिरडले गेले, त्यात चोखा महारही गेले. आता मुलगा म्हणाला पण वडिलांचं काहीतरी आपल्याला काही मिळाल्याशिवाय कसं काय पुढचा विधी करायचा, तर कसं मिळवावं. ते लोक म्हणाले अहो कुठून काढणार, कुठून तुमच्या वडिलांच्या अस्थी कळणार, देह तर काही कळणं शक्यच नाही आहे. त्यांनी सांगितलं असू द्या, कुठे काम करत होते आम्ही खणतो. म्हणाले आम्हाला त्याचं गमत माहिती आहे की खणल्यानंतर हाडं तर आहेत, अजून झालेली घटनाच फार दूर नाही आहे. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ऐकायला येईल ती हाडं आमच्या वडिलांची आहे. आणि मुलांनी ती घेतली. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपल्या सामर्थ्याची सुणूक वेगवेगळ्या प्रकारांनी दाखवलेली आहे. मुक्ताबाईंनी वेगळ्या प्रकारांनी आपलं जीवन सोडलं, संत सखुनी वेगळ्या प्रकारांनी सोडलं आहे, किती जणांचं बहिणाबाईंनी वेगळ्या प्रकारांनी सोडलं आहे. हे सगळं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य भगवंत म्हणतो या देहामध्ये मिळवानं, काही ना काही आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या शरीर मनबुद्धीच्या सामर्थ्याप्रमाणे आहे तिथून पुढे जावं आणि काहीतरी सामर्थ्य मिळवावं, ही त्याच्या मागची भूमिका आहेच. आणि ते तसं मिळवणं हेच आमच्या जीवनामध्ये या अध्यात्माचा अभ्यास तिथेच घेऊन जावा. आम्हाला तुमची रिफाईनमेंट या जन्मात किती होणार आहे आम्हाला माहीत, आम्ही किती शुद्ध होणार आहे, कारण किती बिघडवून आलोय माहिती आहे कुठे. कारण आत्ता आम्हाला दिसतंय हे सगळं बरं वाटतंय, पण माहिती नाही आम्ही काय काय बिघडवून आलेलो. ते सगळी साफसफाई करायची आहे आता. ते त्यामुळे ही साफसफाई करताना आम्ही कुठल्या टप्प्यावर असू माहीत नाही, पण जसे आलो त्याच्यापेक्षा नक्की पुढे गेलेले असलो पाहिजे. असं आलं तिथून पुढे ती चला यत्न सोडा ना, जिथे आहोत तिथून पुढे चला. तिची स्पर्धा दुसऱ्या कोणाबरोबर नाही आहे, आपण आपले आहोत. हा मार्ग आपला आहे, आपल्या मार्गाने आपण पुढे जावं. म्हणून भगवंत सांगतो की माझ्याकडे येण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर बाबा तू धर्माविषयी अश्रद्धच राहशील तर तू त्या मार्गावरच येऊ शकत नाहीस. आणि धर्म म्हणजे तो हिंदू आहे का मुसलमान आहे असा भाग नाही आहे. नाहीतर पुन्हा इथे पुन्हा एक जातीय नाही तर धार्मिक मारामारी की पुन्हा बघा तुमच्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की तो म्हणतो की तू धर्मावर श्रद्धा ठेवली नाहीस की तू माझ्यापर्यंत येणार नाहीस. म्हणजे याचा अर्थ असा की सगळ्यांनी काय तुमच्या हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवायची का, आणि सगळ्यांनी मग काय तुमच्या मार्गाने त्या कृष्णापर्यंत जायचं का,
आम्ही नाही जाणार. विषय असा नाहीच आहे. ते म्हणतात धारणात धर्म मिथ्याहू. एक धर्माची व्याख्या लक्षात ठेवा की जो धारण करतो तो धर्म आहे. देहाला धारण करील त्या धर्माचा अवलंब करा, बुद्धीला धारण करील त्या धर्माचा अवलंब करा, अंतःकरणाला धारण करील त्या धर्माचा अवलंब करा. सगळा व्यवहार आहे समाजामध्ये वावरताना. व्यावहारिक पातळीवरती आम्हाला एक व्यक्ती म्हणून आमचा जो व्यवहार धारण करील त्याचा अवलंब करा. कुठल्याही स्थितीमध्ये वेडवाकडं वर्तन करू नका की जेणेकरून आम्ही दुसऱ्याला दुखावू किंवा जेणेकरून आम्ही अडचणीत येऊ, आम्ही चार शत्रू निर्माण करू. हे व्यवहार घडता कामा नयेत, हे व्यवहार असता कामा नयेत. आणि हे व्यवहार जर आमच्याकडनं झाले तर आम्ही कोणत्या धर्माचं पालन केलं, हा एक भाग झाला. आणि दुसरा असा की जेव्हा आम्हाला कोणत्याच धर्माचं पालन करता येत नाही तेव्हा आम्हाला झोपेच्या गोळ्या खाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मानसिक स्वास्थ्य मिळूच शकत नाही, मनुष्य स्वस्थ होऊच शकत नाही. मनुष्याला स्वस्थ व्हायचं आहे, स्थिर व्हायचं आहे तर त्याला ज्याचा त्याचा, आता मुलं हातामध्ये मोबाईल आहे, हातामध्ये एवढी वेगवान वाहनं आहेत, इतकं सारखं काही ना काहीतरी जे विचारांना गती देणार आहे, ह्या कामातून त्या कामात, त्या कामातून त्या कामात, त्या कामातून त्या, स्थिरता माहीतच नाही. आता मुलांना 2 तास बसून वाचा म्हटलं तर वाचायला कोणी, बैठक नाही, बैठक नाही. याच्यामुळे बुद्धी स्थिर नाही, मन स्थिर नाही. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं टेन्शन, ताण तणाव हे त्यातनं निर्माण होतात. भगवंत म्हणतो या सगळ्या गोष्टी तू तुझ्या हाताने ओढवून घेतोस, कुठे परमार्थ मार्गावर तू पुढे येऊ शकणार आहेस? नाही येऊ शकणार. परमार्थ मार्गावरचा जर प्रवास करायचा असेल तर शरीर, मन, बुद्धी, आमच्या भोवतीचं वातावरण आम्हाला शांत ठेवताच आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये किती आम्ही गुंतायचं, जे आपल्या तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये किती आसक्त व्हायचं, किती मोहात पडायचं, आम्ही ठरवायचं आहे. आम्ही त्यात पडायचं की नाही पडायचं हे आम्ही ठरवायचं. तो मोह आहे, ते अज्ञान आहे. त्याची मर्यादा कळली पाहिजे की अमुक एका गोष्टीची मर्यादा ही याच्या पलीकडे मला त्यात पडण्याचं कारण. विषय संपला, त्याची मर्यादा त्या ठिकाणी ठरली. आणि म्हणून भगवंत सांगतात इथे की तू मला प्राप्त तर होऊ शकतच नाहीस, पण ह्या जीवनामधून काही विशेष मिळवून पुढं जाणं हेही तुला शक्य होत नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय ने घेती. म्हणाले या ठिकाणी गाय आहे, त्या गाईचं दूध इतकं गोड आहे, ते दूध पवित्र आहे, परंतु त्याला अडसर त्वचेचं आहे. म्हणाले त्या त्वचेवरती गोचिड पण आहे आणि त्या गाईचं दूध पिणारं तिचं वासरू पण आहे. त्या पाडसाला गाईचं दूध मिळतंय आणि ती गोचिड तिथे रक्त शोषते. आणि त्या गोचिडीला कुठे दुधाचं किंमत कळतीये किंवा तिला कुठे त्याचं मोल समजतंय का. कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी, जवळीला चिखुलूची उरे. म्हणाले आता हा जो दर्दुरी, हा जो बेडूक आहे तोही पाण्यात आहे आणि त्याच पाण्यामध्ये कमल पण आहे. म्हणजे कमळाचं फूल आहे, त्याचे कांदे लावलेले आहेत, त्यामुळे कमलाचे वेल पसरलेले आहेत. त्या कमळाच्या वेलांवरती बसून भ्रमर म्हणजे भुंगा, त्याचे बिसतंतूमधला असणारा, त्याच्यामधल्या भागामध्ये असणारा जो मध आहे त्या मधाचं तो सेवन करतो त्या कमळामध्ये असणाऱ्या. आणि हा शेजारी असलेला बेडूक फक्त त्या चिखलात उड्या मारत राहतो, त्याला कुठे त्या कमळाच्या मध्ये असणाऱ्या मधाची गोडी आहे. आणि म्हणून म्हणाले परी परागू सेवी जे भ्रमरी, जवळीला चिखलूची उरे. पण याला बेडकाला मात्र चिखलच आहे. ना तरी निर्दैवाचा निदैवाचा परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्रे जिये. म्हणाले ना तरी निदैवाचा परिवरी. म्हणाले दैव नाही म्हणजे कमनशिबी आहे किंवा दुर्दैवी आहे, काही शब्द वापरा. म्हणाले परिवरी, आपल्या घरामध्ये लोह्या रुतलिया, मोहरा पुरून ठेवलेले आहेत. आहाती सहस्रावरी, हजारोपेक्षा सुद्धा जास्त मोहरा आहेत. म्हणाले परी तेथ बैसोनी उपवासू करी,
पण त्याच घरात बसून तो दारिद्र्य भोगतो आहे. का दरिद्रे जिये तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये आत्माराम रूपाने मी राहतोय. केवळ त्या हृदयस्थ रामाचं स्मरण जर राहिलं तर म्हणाले मनुष्य आपल्या जीवनामध्ये समाधानी राहील. पण म्हणाले त्या समाधानाला सोडून तो कुठे जातो, की भ्रांतासी कामू विषयावरी. त्याचं अंतःकरण अंतर्मुख होत नाही. त्याची इंद्रिय ही बहिर्मुखता सोडून आतमुरडू पाहत नाही. आणि त्यामुळे होतं काय म्हणाले, की अनेक विषयांचा त्याच्या अंतःकरणाला मोह पडतो. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्ती का लाभे. शुक्ती का लाभे म्हणाले. बघा म्हणाले बहु मृगजळ देखोनी डोळा. लांबून पाहिलं तर ते सूर्याच्या तापाबरोबर निर्माण झालेलं मृगजळ पुष्कळ उन्हाळा असतो त्या भागामध्ये बघायला मिळतं. पुष्कळ लांबपर्यंत असं मोठं असतं ते मृगजळाचा परिसर पण, आणि चांगल्या अशा लाटा 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 त्याच्यात दिसत राहतात. तर म्हणाले ह्यांनी मृगजळ पाहिलं, त्याला वाटलं वा वा पाणी केवढं आहे. बहुमृगजळ देखोनी डोळा, चांगलं मोठं मृगजळ पाहिलं डोळ्यांनी. थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा, म्हणाले घोट अमृताचा आहे तो गिळत होता, गिळता गिळता त्यांनी टाकून दिला. तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. शिंपला मिळाला, हातात परीस होता, तो परीस गळ्यात बांधायला मिळालेला टाकून दिला. आणि म्हणाले खाली पडलेला शिंपला पाहिला. शिंपल्यावरची जे चमक आहे ती चांदी रुपयासारखी, रुपयाची चमक येते ना त्याच्यात, ती चमक बघितली. हा दगड बघितला, म्हणाले हा दगड द्या फेकून, तो त्याच्यापेक्षा ते शिंपला चांगला आहे. आणि तो त्यांनी गळ्यात बांधला. तैसी अहम ममतेची आहे, अरे बापरे, तैसी अहम ममतीची आहे लवडी सवडी, माते न पवती. काय ग मॅडम सुटलं का? नाही नाही, माझा हात हे झाला, घट्टच आहे ना, यातनं हल्लं बोलते, यातनं हल्लं. हा, अहम ममतेची लवड सवडी, मातेन पवती बापुडी, म्हणून जन्म मरणाची आहे दुथडी, डहुळी ते ठेली. म्हणाले तसंच काय झालं. म्हणाले काय होतं, काय झालं. आवाज कमी झाला, मला पण वाटलं याला चिकटलं म्हणून का. हां आता बघा. हां, तैसी अहम ममतेची आहे लवड सवडी. अहंकार आणि ममत्व, अहम ममत्व हे तत्वज्ञानामधलं नेहमी वापरलं जाणारं ते जोडीने येणारे दोन शब्द सगळ्याचं वर्णन करून देतात आम्हाला. म्हणाले अहंकार आणि ममता, लवड सवडी, त्याच्यामध्ये दंग झालेला असतो मनुष्य. एक तर माझ्या अहंकाराचा खेळ मी खेळत राहतो, नाही तर माझं ममत्व मला नाचवत राहतं. म्हणाले माते न पवती बापुडी, म्हणाले ते मला माते न पवती बापुडी, ते मला कधी येऊन मिळू शकत नाहीत. म्हणून जन्म मरणाची आहे दुथडी, डहुळी ते ठेली. म्हणून या जन्ममरणाच्या दुथडी भरून वाहणाऱ्या त्या सागरामध्ये, त्या नदीमध्ये, त्या डबक्यामध्ये, काय म्हणायचं असेल ते, पण दुथडी भरून म्हटल्यावर नाला ओढा तरी म्हणायला लागेल. आणि त्यामुळे डहुळी ते ठेली. म्हणाले गटांगळ्या खात राहतात त्याच्यामध्ये, बाकी काही त्याच्या बाहेर पडू शकत नाही. जन्ममरणाच्या फेऱ्याच्या बाहेर पडत नाहीत. म्हणजे जन्ममरणरूपी असणाऱ्या या भवसागरामध्ये त्यांना पुन्हा पुन्हा गटांगळ्या खात राहावं लागतं. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, कही नसे न दिसे ऐसा, वाणीचा नव्हे. म्हणाले मी कसा आहे. एरवी मी तरी कैसा, मी कसा आहे. मुखाप्रती भानुका जैसा, म्हणाले आपल्याला जसं सूर्याचा दृष्टांत, जसा सूर्य असावा, कधी नसे ना दिसे ऐसा, कधी दिवस कुठे आणि कधी रात्री, वाणीचा नव्हे, त्या जातीचा नव्हे. मी सूर्याच्या जातीचा दृष्टांत दिला. मी त्या सूर्याच्या जातीचा नव्हे. माझ्या चेहऱ्याला किंवा माझ्या डोळ्यांना किंवा माझ्या दृष्टीला जसा सूर्य आहे तो दिवसा दिसतो आणि त्याच्या गतीप्रमाणे त्याचं कोवळं ऊन, माध्यान्नीचा, पुन्हा कलता, सायंकाळचा आणि मग अस्तांचलाला गेलेला, अशा सूर्याचं म्हणाले मला दर्शन होतं. तो सारखाच दिसतो असं नाही, दिवसा दिसतो, रात्री दिसत नाही.
तसा मी नाही. मी सगळ्यांना सर्व काळ उपलब्धच आहे. माझ्या ठिकाणी हा फरक कधीच पडत नाही. हे सतत त्याला प्राप्त आहे. त्यामुळे हा जो आत्मस्वरूप असणारं हे जे परमात्म्याचं आम्हाला उपास्य असं स्वरूप आहे किंवा आम्हाला उपलब्ध असलेलं स्वरूप आहे, आम्हाला जाणता येण्यासारखं स्वरूप आहे. आणि म्हणून ते सांगतात मया तत्, हे पुढचं बरोबर आहे ना, मया तत्मिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः. म्हणाले मला तत्मिदं सर्वं जगद व्यक्तमूर्तिना. म्हणाले इथे कसं आहे, मत्स्थानी सर्वभूतानी न च अहम तेष्वस्थितः. आता इथून सगळी या 9व्या अध्यायातली मारामारी सुरू होते. म्हणाले ह्या जगतामध्ये मी कसा आहे, अव्यक्त मूर्तीना. मी अव्यक्त रूपाने ह्या सगळ्यांच्यामध्ये भरून राहिलेलो आहे. मी व्यक्त, आता माझ्यामध्ये ईश्वर आहे. माझं वजन चांगलं पुष्कळ आहे. माझ्या शेजारी कोणी किटकिटीत बसलं, त्याचं वजन अगदी कमी आहे. तर माझ्यामध्ये बसलेला परमेश्वर पुष्कळ जाडजूड चांगला आहे म्हणून तो समर्थ आहे. आणि माझ्या शेजारी बसलेला किडकिडीत आहे म्हणून तो परमेश्वर इतका काही समर्थ नाही, असं नाही आहे. तो म्हणाले या जगामध्ये मी अव्यक्त रूपाने सगळ्या मूर्तींमध्ये भरून सारखाच आहे. परमेश्वराचा सगळ्यात मोठा गुण जो आहे तो कुणाकरता कमी, कुणाकरता जास्त नाही. आपण जैनांनी हा स्वीकार. जैनांनी म्हटलं की मुंगीच्याकडे त्या तो आत्माराम केवढा आहे, त्या मुंगीच्या जीवा एवढा आहे. आणि त्या हत्तीमध्ये केवढा आहे, त्या हत्तीला व्यापणार. म्हणजे तिथला आत्माराम हत्ती एवढा आणि इथला आत्माराम मुंगी एवढा. म्हणजे ते जे काही आत्मतत्व आहे ते त्या बाह्य आकारावर अवलंबून आहे अशी जी धारणा तिथे करून तत्वज्ञान मांडलं आहे, तसा नाही आहे. परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी सारखाच आहे. असा जर तो नसता तर ह्या सगळ्या श्रेष्ठ लोकांच्या, तो का तो भुशुंडी आहे, कावळा आहे. त्यांनी तुलसी रामायणामध्ये आपण जर ऐकलं असेल तर सुरुवातीला तो जो बसलेला आहे आणि तो जो संवाद आहे तो त्या पक्ष्यांच्या मध्ये पक्षी जातीत श्रेष्ठ आहे. गजेंद्राला मोक्ष मिळाला आहे. कोण नाही असा की ज्याच्या ठिकाणी त्याचं श्रेष्ठत्व त्यांनी सिद्ध नाही केलं. भगवंतांनी आपलं वाहन गरुडाला केलेलं आहे. साक्षात विष्णूचं वाहन गरुड आहे. म्हणजे जो तो ज्या त्या योनीत आहे तिथे ईश्वर सगळ्यांना समान आणि सगळ्यांना उद्धाराची समान संधी आहे. म्हणून ते सांगतात की मी अव्यक्त भावानी, भगवंत सांगतो मी जगत अव्यक्त मूर्तीना मया तत्मिदं सर्वं. इथे असलेल्या सर्व ठिकाणी सर्व जीवाच्या जड आणि चेतन, जीवांच्या ठिकाणी तर आहेच आणि या अचेतनाच्या ठिकाणी पण. या ठिकाणी जर मी नसतो, की भगवंतांनी असं म्हटलं असतं की मी या ठिकाणी नसतो, तर ज्ञानदेवानी भूत चालवली असती नसती चालवली. जर असा तो सर्वत्र बसून राहिला नसता तर त्या औंढे नागनाथला त्या भगवंताचं मंदिर फिरलं असतं. या ठिकठिकाणी देवता ज्या प्रकट झालेल्या आहेत त्या देवता अशा प्रकट झाल्या असत्या. आत्ता आपल्याकडे इच्छा असेल तर आपण जरूर जाऊया. अजूनही त्यांचा चातुर्मास आहे, 15 दिवसापर्यंत आहेत. मराठवाड्यातले आहेत आणि उमरखेड संस्थान आहे. त्या संस्थानचे आत्ताचे विद्यमान संन्यासी आहेत, त्यांचा 2 महिन्याचा चातुर्मास इथे पुण्यामध्ये ठेवला आहे, शिवशंकर मंगल कार्यालयामध्ये. तर त्यांच्या परंपरेमधल्या एका संन्यासांच्या त्यांच्याकडची पद्धत उपासना ही पार्थिव शिवलिंगाची पूजा. म्हणजे रोजच्या रोज ताजं हातावरती पार्थिव शिवलिंग तयार करायचं, त्याची पूजा करायची आणि ते प्रवाहित करून द्यायचं. तसे ते काशीला होते आणि काशीला असताना ते त्या गंगेमध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा करून त्यांनी त्या दिवशी ते शिवलिंग प्रवाहित केलं. ते शिवलिंग प्रवाहित केलं तर त्यांच्या हातामध्ये एवढं मोठं शिवलिंग हातामध्ये काय त्यांनी पुन्हा सोडलं, पुन्हा स्फटिक हातात आला, पुन्हा सोडला. असा त्यांच्या हातामध्ये 108 वेळा आला. त्यांचा शेवटी शिष्य त्यांना म्हणाला की गुरुजी, हा आपल्याला मिळावा अशी इच्छा दिसते आहे, आपण बघा तरी तो काय आहे.
तर एवढा आहे, एखादं पेपरवेट असावं ना मोठं, तेवढा गोल गरगरीत तो स्फटिक आहे आणि त्याच्या आतमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. नैसर्गिक 12 ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे एक भगवंतानी दिलेलं त्यांना प्रसादच आहे तो. आणि त्याचं दर्शन ते संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या सुमारास त्यांची संध्याकाळची उपासना सुरू होते. तेव्हा त्या स्फटिकाच्या शिवलिंगांची त्यांच्याकडे खूप छान पूजा करून ठेवलेली असते. संध्याकाळी तो बाहेर काढतात आणि एक हे ठेवलेलाच आहे LED, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला आणखीन स्पष्ट दिसतं आणि ते असं हातात घेऊन सगळ्या बाजूनी लोकांना दाखवतात की त्या शिवलिंगाचं दर्शन घ्या. पण आत 12 ज्योतिर्लिंग असावीत त्या स्फटिकाच्या आत. आता हे कोणी कसं निर्माण होतं? भगवंत इथे जे सांगतो ना की मी अव्यक्त रूपाने सर्व ठिकाणी भरून आहे. समर्थांनी शिवाजी महाराजांना आपण जी गोष्ट ऐकतो की शिवाजी महाराज जेव्हा रायगडाचं काम करत होते, त्या किल्ल्याच्या कामाच्या वेळी शिवाजी महाराजांना असं वाटलं की काय एवढ्या लाखांचा पोशिंदा आहे मी, या ठिकाणी एवढी माणसं कामं करतायत, आपण सारखं किल्ल्यांचं गडकोट बांधतो आहोत, त्याच्यामुळे एवढी सगळी माणसं आपल्या आपल्या कामामध्ये आहेत. तर हा नुसता विचार आला, समर्थ तिथे हजर झाले, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून उभे राहिले आणि तो पाथरवट दगड घडवत होता आणि त्यांनी शिवाजी महाराज तिथे उभे होते, त्यांनी नमस्कार केला, समर्थ आले, मोठा आनंद झाला. समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, अरे तो पाथरवट जो घडवतोय ना दगड, त्याला सांग म्हणा तो चौकोनी चिरा बरोबर मध्यातनं असा 2 त्याचे भाग कर. आणि म्हणाले इतके कुशल पाथरवट आहेत, ते करून देतील 2 भाग, काही अवघड नाही. आणि त्यांनी ते सगळं ठोकत त्या छन्नी हातोडीनी ते सगळं त्याचं बरोबर मध्यातनं फोडला. आतमध्ये एवढं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये एक बेडकी आहे. तर शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं, शिवबा कोणी कोणाला खायला घालत नाही, कोणी कोणाचा पोशिंदा नाही, तो आहे. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, तो परमात्मा देतो, तू कोणाला देणार आहेस. भगवंतांनी इथे सांगितलं की याचं स्मरण आम्हाला अखंड असावं की अव्यक्त रूपाने या जगामध्ये परमात्मा सारखा भरून आहे. तो कुठे कोणाला कमी कोणाला जास्त या रूपात भरलेलाच नाही आहे, तो सर्वत्रांच्या करता एकाच सारखा भरलेला आहे. आणि भगवंत इथे सांगतात पुढे, मत्स्थानी सर्व भूतानी, मी सगळ्यांच्यामध्ये. आता हे प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने भगवंत एक विषय समजावत आहेत. मत्स्थानी सर्व भूतानी न च अहम तेष्वस्थितः. मत्स्थानी सर्व भूतानी म्हणाले, सर्व भूत मात्र मत्स्थानी माझ्या ठिकाणी आहेत. का? माझ्या संकल्प रूपाने, आपण नंतर बघूच. न च अहम तेष्वस्थितः, पण मी त्यांच्या ठिकाणी नाही, ते माझ्या ठिकाणी आहेत, माझा संकल्प आहे म्हणून. आता ही सगळी मारामारी आपण 9व्या श्लोकापर्यंत करतच जाणार आहे. माझेच विस्तारलेपणाचे नावे. ओव्या खूप सोप्या आहेत, पण त्याचं तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारांनी सांगताना आपण थोडे इकडे होतो. तर म्हणाले, मी नावे हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. म्हणाले माझे या विस्तारलेपणाची नावे, माझ्याच विस्तारणं म्हणजे माझाच वेगवेगळ्या नामरूपामध्ये प्रकटीकरणाचा जो आविष्कार आहे, त्या आविष्काराच्यामुळे म्हणजे नावे म्हणजे नामरूप, हे सगळं माझंच आहे. कसं आहे, हे जगची नोहे आघवे, हे सगळं जगच नाही आहे का? काय आहे हे जग? म्हणजे दुसरं काहीच नाही आहे, माझीच भिन्न भिन्न नामरूप आहेत, नाही का तुला हे कळत आहे? असा म्हणजे इथे ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्टीकरणामध्ये भगवंताच्या मुखी प्रश्न टाकला. ते म्हणतात, माझे या विस्तारलेपणाचे नावे, मीच डोंगर झालो, मीच नदी झालो, मीच सागर झालो, मीच मानव झालो, मीच गाय झालो, मीच म्हैस झालो, म्हणाले मीच पक्षी झालो, सगळं काही मीच झालो. हे कशाची नावं आहेत? माझ्या या विस्तारलेपणाचे नावे, ही माझ्या विस्ताराची नावं आहेत, ही माझी भिन्न भिन्न नामरूप आहेत. हे जगची नो हे आघवे, म्हणाले हे सगळं जग म्हणजे मीच नाही का? माझ्यापेक्षा काय वेगळं आहे? जैसे दूध मुराले स्वभावे, जसं दूध, म्हणून आपल्याकडे मुराले हा शब्द तेव्हा अजून सुद्धा विरजणाला मुरवण म्हणतात की मुरवण घालायचं आहे, म्हणजे ते मुरणं,
त्या मुरण्यावरून ते मुरवण आलं, म्हणजे दही म्हणजे मुरवण, त्या दुधाला मुरायला लावणार, तरी त्याची दही. म्हणाले जसं दूध विरजलं की त्या विरजलेल्या दुधाचं दही होतं. का बीजाची जाहले तरू, किंवा बीजाचा वृक्ष होतो, अथवा भांगाराची अलंकारू किंवा सोन्याचा अलंकार बनतो. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. तसा माझ्या एकट्याचाच विस्तार आहे हे सगळं जग. म्हणजे हे अव्यक्तपणे थिजले. हे आपण माऊलींचा आवडता दृष्टांत आहे. एक तूप आहे, किती प्रकारांनी प्रकट होतं. थिजतं तरी तूपच आहे, आणि पातळ झालं तरी तूपच आहे. गुळाची पोळी खायची की कणीदार तूप पाहिजे, पुरणाची पोळी खायची की पातळ तूप पाहिजे, पण तूपच पाहिजे आणि तूपच आहे. दोन्हीमध्येही तूपच आहे. म्हणून ते म्हणतात अव्यक्तपणामध्ये आहे तेव्हा तूप कसं थिजलेलं कणीदार आहे, घट्ट तूप आहे. त्याची मग विश्वाकारे ओथी जले, आणि तेच विश्वाच्या आकाराने जेव्हा नामरूपामध्ये प्रकट झालं तेव्हा त्या तुपाचं काय झालं, पातळ पातळ तूप झालं. तैसे अमूर्त मूर्ती मी या विस्तारले त्रैलोक्य जाणे. तसंच लक्षात घे म्हणाले, मी अमूर्त आहे, मी अप्रकट आहे, मी निराकार आहे. त्यांनी काय केलं, मी मूर्त रूपाला आलं, मी आकार धारण केला, आणि आकार धारण केल्यावर मी या विस्तारले, मी माझा विस्तार करून घेतला. त्रैलोक्य जाणे हे सगळं काय आहे, तुला कळण्याच्या भाषेमध्ये हे त्रैलोक्य आहे. हे तिन्ही लोक म्हणजे मीच आहे. महदादी देहाते ये अशेषेही भूते, परी माझा ठाई बिंबते जैसे जळी फेण. ज्याप्रमाणे म्हणाले जलामध्ये फेस भासमान होतो, तसंच महतापासून, आतापर्यंत आपण सांख्य तत्वज्ञान अनेक वेळा घेतलं, तसंच महतापासून देहापर्यंत सगळं काही मीच आहे. म्हणजे ये अशेषेही भूते, काहीही जे प्रकटीकरणाला आलेलं आहे ते निशेष, म्हणजे काहीही न वगळता असा कोणताही जीव, अशी कोणतीही वस्तू, असं कोणतंही अचेतन या जगामध्ये नाही की जे माझ्याशिवाय. म्हणून अशेषेही, अशेष काहीही शिल्लक राहत नाही माझ्याशिवाय. भूते माझ्याशिवाय असणारं असं भूत मात्र नाही. परी माझा ठाई बिंबते, पण माझ्याशिवाय ते राहत नाही. पण ते कसं वाटतं, माझ्याच ठिकाणी भासमान होतं, माझ्या चैतन्यावर ते भासमान होतं. जसा पडद्यावरती चित्रपट दाखवला जातो तसं त्या पडद्याला काहीच फरक पडत नाही. आत्ता आम्ही रामराज्य दाखवला काय, किंवा आत्ता आम्ही सैराट दाखवला काय, किंवा आत्ता आम्ही कट्याळ काळजात घुसली दाखवला काय, त्या पडद्याला सगळे सारखेच आहे. त्याच्यावरती दाखवलेला कोणताही सिनेमा त्या पडद्यावर काही परिणाम करत नाही. म्हणजे पडदा काही कट्याळ काळजात घुसली म्हटल्याबरोबर सिनेमा फार अधिक चांगला खुलवून दाखवतो, आणि सैराट म्हटल्याबरोबर आपले सारखे निषेध प्रकट करतो, असं काही होत नाही. आणि रामराज्य म्हटल्यावर पडद्यासारखा नमस्कार करतो, असंही होत नाही. काही घडत नाही. पडदा जसा आहे तसा आहे. तसं भगवंत म्हणतात हे जे जग आहे ते एखाद्या पडद्यावरती एखादं चित्र भासमान व्हावं, तसं माझ्यावरती हे जग भासमान भासतं, बिंबते, माझा ठाई बिंबते जैसे जळी फेण, जसा जलावरती फेस. परितया फेणा तू पाहता, जेवी जळन दिसे पंडूसुता. पण म्हणाले कसं असतं ते, की म्हणाले तो जो फेस आहे त्या फेसाला हात लावला, फेस काढला, तर त्या फेसाच्या आत म्हणाले पाणी आहे का, तर पाणी नाही, नुसताच फेस आहे. म्हणून ते सांगतात की तेथे जळन दिसे पंडूसिता, त्याच्यामध्ये पाणी दिसत नाही. ना तरी स्वप्नीची अनेकता चेईलिया नोहिजे, चेईलिया जागे झाल्यावर. नाहीतरी स्वप्नामध्ये जे वेगवेगळे विषय आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळ्या स्थानांवरनं आपण फिरतो, पण ते डोळे उघडल्याबरोबर त्यातलं काही शिल्लक राहत नाही. तैसी भूते ये माझा ठाई, त्याचप्रमाणे हे जे भूत आहे मात्र आहे सगळं ते माझ्या ठिकाणी, माझा ठाई. बिंबती तया माझी मी नाही, ते माझ्या ठिकाणी भासमान होतात पण मी त्यांच्यामध्ये नाही. दोन वाक्य एकमेकांना कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत बरं का. पहिल्यांदा ते म्हणतात या जगामध्ये मीच अव्यक्त रूपाने भरून राहिलेलं आहे, आणि ते दुसरं काय म्हणतात की मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत. कोणत्या रूपाने आहेत आपण उत्तर घ्यायचं, संकल्प रूपाने आहे. कारण हे जन्माला कसे आले, का आले, कारण मी संकल्प केला की एकोहम बहुश्याम
प्रजा येय, मी एकटा आहे, मी बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं या संकल्पाबरोबर ते माझ्या ठिकाणी आहेत असं मी म्हणतो. माझ्या संकल्पात ते अंतर्भूत आहे. आता हे एक विधान लक्षात ठेवायचं. पुढे नचाहम तेष्वस्थितः, पण मी त्यांच्यामध्ये नाही, मी त्यांच्यात अवस्थित नाही, मी त्यांच्यात राहत नाही. आता तैसी भूते ये माझा ठाई, त्याप्रमाणे हे भूतमात्र 69वी ओवी, तशी ही भूतमात्र माझ्या ठिकाणी आहेत. बिंबती तया माझी, म्हणजे माझा ठाई बिंबती, तया माझी मी नाही. ते माझ्या ठिकाणी भासमान होतात, त्यांच्या ठिकाणी मी नाही. या उपपत्ती तुझ पाही सांगितली या मागा. ही उपपत्ती मी तुला 7व्या अध्यायातच सांगितली आहे, तुला मागेच समजावून सांगितली आहे. म्हणून बोलली या बोलाचा अतिसो. आता जे मी तुला मागे सांगितलं आहे ते आता मी पुन्हा इथे कशा करता सांगू. अतिसो म्हणजे पाल्हाळ. आता ते पाल्हाळीकपणे, पसरटपणे, तेच तुला किती वेळा सांगू मी. न कीजे या लागी हे असो, आणि म्हणजे अतिसो न कीजे म्हणजे मी पाल्हाळ लावू नये या करता हे असो. थांब, राहू दे आता, हे काही आता पुढे बोलायला नको. तरी मज आत पैसो दिठी तुझी, पण तरी सुद्धा माझ्या ठिकाणी पैसो दिठी तुझी म्हणजे तुझी दृष्टी माझ्या ठिकाणी प्रवेश करो, म्हणजे तुला माझं दर्शन घडो, तुला माझं ज्ञान हो, तुला माझ्या बोलण्याचा अर्थ योग्य प्रकाराने कळो. आता पुढे सांगितलं दिठी तुझी. आता पुढचा श्लोक. नच मस्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम, भूतभृन न भूतस्थो ममात्मा भूतभावनः. म्हणाले हे जे आहेत नच मस्थानी भूतानी, पहा म्हणाले, पश्य मे मला पहा, योगम ऐश्वर्यम, काय पहा, योग आणि ऐश्वर्य किंवा योगाचं ऐश्वर्य. योगाच्या ऐश्वर्यात कोण कोण येतं, माया आणि ऐश्वर्य. आता मायेचं ऐश्वर्य काय आहे आणि भगवंताचं वेगळं ऐश्वर्य काय आहे. कारण योगम ऐश्वरम असं म्हटलंय त्यांनी. तर तू ही माझं मायेचं सामर्थ्यही पहा आणि माझं ऐश्वर्यही पहा. ते पाहण्याच्या आधी काय लक्षात घे, नच मत्स्थानी भूतानी, माझ्या ठिकाणी पश्चिमे, माझ्या ठिकाणी तू भूतमात्रांना पाहू नकोस. भूतभृन्न न च भूतस्थो, म्हणाले इथे भूतस्थो, म्हणाले इथे न च भूतस्थो, भूतांच्या ठिकाणी नसणारे. ममात्मा भूतभावना, म्हणाले इथे ही जी भूतांची भूतभावना, भूतांची कल्पना केली जाते किंवा भूत उत्पन्न होतात. म्हणाले काय आहे, भूतभृन न च भूतस्थो, म्हणाले हे धारण पोषणाचं काम, भूतांच्या विषयीची कल्पना करण्याची बाजू, हे भूतांच्या ठिकाणी नसणारं. म्हणजे माझं स्वरूप कसं आहे, मी ह्या सगळ्यापासून अलग आहे. कशापासून, भूतभावना, भूतांच्या कल्पनेपासून अलग आहे. भूतस्थो न च भूतस्थो, भूतांच्या ठिकाणी नसणारं असं माझं वेगळं स्वरूप आहे. मी त्यांच्यापासून वेगळा आहे. मी त्यांच्याजवळ, तू जर कल्पना टाकून पाहिलंस, तू जर कल्पनेनी माझ्याकडे पाहायला लागलास तर मीच सगळं जग झालेलं आहे. पण तुझ्या ठिकाणची कल्पना जर तू सोडून दिलीस आणि जर तू मला पाहायला लागलास तर तुझ्या लक्षात येईल की मी ह्याच्या कशातच कुठेच नाही आहे. आता त्याचं स्पष्टीकरण आहे. आपण ह्याच्यात फार खोलात नाही जायचं, कारण ते सगळे 3-4 पाहिले आणि मग पुन्हा मागे आलो की आपल्याला तो विषय जास्त लक्षात येईल.